चला तर मंडळी, बनवूयात उन्हाळा स्पेशल रेसिपी नाचणीचे आंबील। ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, कमी साहित्यामध्ये होते, पण चवीला तितकीच अप्रतिम लागते। एकदा नक्की ट्राय करा। माझ्या आजीची रेसिपी आहे। पहिल्यांदा तरी नाक मुरडलं होतं, पण जेव्हा हट्टाने प्यायला दिलं ना, तेव्हापासून ही माझी फेवरेट रेसिपी झाली आहे। मी इथे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे, माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून घेतलेलं आहे, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। यामध्ये आपण 4 मोठे चमचे दही घेणार आहोत। दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल। दही थोडंसं फेटून घ्या आणि यामध्ये 2 ग्लास आपण पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर आपण ताक घुसळतो त्याप्रमाणे हे 1 मिनिट आपण घुसळून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 2 चमचे नाचणीचं पीठ। या पिठाच्या गुठळ्या होऊ नये यासाठी हे व्यवस्थित चमच्याने किंवा रवीच्या सहाय्याने छान असं घुसळून घ्यायचं। या ताकामध्ये संपूर्ण एकजीव झालं पाहिजे आणि हे मिश्रण आपण रात्रभर किमान 8 तासांसाठी ठेवून देणार आहे। तुम्हाला ज्यावेळी करायचं आहे त्याच्या आधी 7 ते 8 तास तुम्ही हे मिश्रण भिजत ठेवू शकता, जेणेकरून ते ताकामध्ये छान असं मुरलं जातं। तुम्ही बघू शकता एकही गुठळी इथे राहिलेली नाही आहे। मला सकाळी हे आंबील बनवायचं आहे, तर मी रात्रभर हे छान असं ताकामध्ये भिजत ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता सकाळी साधारण 8 ते 9 तास झालेले आहेत आणि इथे हे मिश्रण छान असं यामध्ये भिजलेलं आहे। आता मी इथे मातीच्या भांड्यामध्ये 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे। ते पाणी गरम व्हायला लागलं की यामध्ये आपण हे मिश्रण ओतणार आहोत। मिश्रण ओतताना आपण व्यवस्थित ते ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर नाचणीचं पीठ हे खाली बसलेलं असतं। अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण मी या पाण्यामध्ये ओतलेलं आहे। पाण्याला ऑलरेडी उकळी आलेली होती, जेणेकरून हे आंबील लवकरात लवकर शिजायला मदत होते। तुम्ही बघू शकता आंबील 5 मिनिटांमध्ये छान असं उकळी आलेली आहे। यामध्ये आपण काय काय घालणार आहोत? चवीपुरतं मीठ, भाजून घेतलेल्या जिऱ्याची अर्धा चमचा पूड, 4 पाकळ्या ठेचलेला लसूण आणि 1 इंच बारीक चिरलेलं आलं। तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा सुद्धा ॲड केलेला आहे। 10 ते 15 मिनिटं छान असं शिजवून घेणार आहोत मंद आचेवर आणि ही आंबील थोड्या वेळाने थोडीशी अशी जाडसर होऊ लागते, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी काही हरकत नाही। ही रेसिपी अतिशय उत्तम लागते, पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलवरील व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत। चला तर मग मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।